आंब्या तुझो टाळ मोडून रथ सजविला आंब्या तुझो टाळ मोडून। तर नमस्कार भावांनो, स्वागत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये। गणपती पार्ट 1 हा ब्लॉग आहे मूर्ती बुकिंग साठी। आता चाललो आम्ही मूर्ती बुक करायला। आता बघू नाही मूर्ती बघायला चाललो आम्ही। चला हे घेता काय नाही विचार, नुसतं बघायचं आहे का नाही। कुठला कुठला ते बॉडी टोनचा फरक आहे फक्त, दोन बॉडी टोन मध्ये ते, बाकी काय नाही। कलर टोन तेच आहे। तर आम्ही आत्ता मूर्ती बघायला आलो होतो आपल्या सुखसागरला, सॉरी तर बघतोय आता यांच्या देवीगाला दाखवायचं होतं म्हणून राहिले ते मूर्त्या बघायच्या। आता वरती पण बघून येऊ कसल्या काय काय मूर्त्या बघून आलं। एका ठिकाणी आवडली, वेगळा टोन नगरची कोणतरी आर्टिस्ट होतं त्यांचा, आणि हे आमच्या इथलं जवळचाच कारखाना आहे हा। इथं बरेच आहेत, जेवढे पाहिजे तेवढे बरेच व्हरायटीत। आणि वरच्या साईडला पण आहे ही आमची देविका, तिला बघायची होती मेन मूर्ती। हे बघा हा कुठला देविका, हा कसबा कसबा गणेश, काय माहित पण नाही तुला, जाऊ दे वर जाऊन दाखवतो तुम्हाला काय काय मूर्ती। हे सेकंड फ्लोर कुठली, बॉडी टोन 2-3 असतील इथं आहे का नाही। किती कलरचे बॉडी टोन, बॉडी टोन किती कलर, 2 का 3? 2 का 3 3 आहेत। हा ब्लॉगिंग देविकामुळे सगळ्या मूर्त्या बुक झाल्या आमची। जी बघी कुठली, निंबाळकर तालमीची, काय मला माहिती आहे, आम्ही बघितली पण होती। 1 नंबर मूर्ती, पण छान आहे। किती 3100 पर्यंत। आळस देऊ नको दे का व्हिडिओ देते तसं। कुठे आहेस तू, थांबले कुठं, कुठला? हा ठीक आहे निंबाळकर तालीम। आम्ही लास्ट टाइम बघितली तेव्हा ही होती, आता ही पण चांगली। ह्याच्यात एकच शिल्लक राहिली, काय वेगळा कलर, वेगळा कलर नसेल मला तर नाही वाटत। चांगली पण मूर्ती तशी। तर आमची बेसिक रिक्वायरमेंट असते उजवा पाय सोडलेली आणि पिवळं धोतर जे असतं त्या ह्याच्यात असते। पण आता हे तर काय आम्ही जेवढं आले देविकामुळे झालं उशीर, सगळ्या गणपतीचे बुक झालेले आहेत सगळं आता बऱ्यापैकी। आता काय करायचं, कुठली घ्यायची आता देविका, डोळे मोठे करू नको, तुझ्यामुळे जे चांगल्या चांगल्या मूर्ती होत्या ते गेले काय। ही पण छान आहे ना। आम्ही आता फक्त बघतच नुसतं बसणार आहे, काय घेणार तर काही नाही। देविका तर काय बुक करत नाही आहे का नाही तुझ्यामुळं, बाकी काही नाही। इकडे त्यांनी लाईट पण बंद केली, वाजलेत आता 11:50 झाले, एवढा उशीर आलो आम्ही। फ्लॅश आहे ना आपल्याकडे, दादाने आपल्यासाठी लाईट पण लावली। कुठला, हा नवसाचा, दादूला काय माहित नाही, माहिती मला नवसाचा गणपती माहित नसतं काय तुला, माहित नाही देविकाला काय। आता घरी जाऊन डिसिजन करणार आहे ते, आता काय घेतात का नाही माहित नाही मला पण। काय देविका तुझी काय इच्छा आहे, कुठली व्हाईट कलरच्या उपर नाही ती एक फायनल केलेली मी फक्त, बाकीचं नाही कुठलं। मी मागं सगळ्यांना त्या काकांचं लास्ट टाइम सगळं डोकं खाल्लं होतं यांनी, आम्ही दोघांनी, पप्पांनी ना आम्ही। जाऊ दे आता बघू कुठली घ्यायची। हा ती लास्ट टाइम तीच बघितली होती, तिकडे लावली ती तिकडे होती ती। हा बघ 15 दिवस झाले काय आमचे कार्यकर्ते ती एक, असं म्हणू नये कुठल्या मूर्तीला। हा चेहरा रेखीव नाही, हे नाही ते नाही, एक कलाकाराची एका कलाकारा। हा हे पण छान आहे, हे बघ हा आम्हाला ह्यांना लय कळतं, ते व्हाईट वालच चांगलं वाटते आहे का नाही। असं म्हणू नये देऊ का, कलाकाराचं काय तुला माहित नाही, त्या मागच्या एका मूर्ती मागचे काय कष्ट असतात ते ह्यांना काय कळत नाही। मूर्ती बनवायला काय किती बघितल्या क्षणी वाटलं पाहिजे, हो आपल्याला दगड ते देव दिसतो। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। ह्यांना कशात दिसत नाही, बघितलं तर दगडात हे देव दिसतं, पण हे नुसतं रेखीव हे ते असं तसं नाही। आपल्या मनापासून आवडली बुक करून टाकायची। हे राहू दे, आमची ब्युटी नॅचरल ब्युटी ती, ते जाऊ दे बघू आता
फायनल काय करायचं ते बुक झाल्यावर आत्ता तुम्ही आम्हाला दाखवायचे तुम्हाला दाखवणार नाही आम्ही डायरेक्ट जेव्हा गणपती घेऊन जाताना तेव्हा रिव्हील करणार आहे सगळं का असेल ते कंटिन्यू करत राहा. सांग फायनली देवी का कुठली करायची? हा ही करायची ती करायची कुठली? काका म्हणतील ते आता जाऊ दे बघू आता फायनली आम्ही केली बुक. पटकन त्यांना बंद करायचं जाऊ दे त्यांनी केली फायनली बुक. आता फोटो काढले त्याचा गणपती बाप्पा मोरया झाले आपली फायनली बुक. आता ते फेस रिव्हील नंतर आता डायरेक्ट घरी जाते नाही आता खाली जाऊ. ओके झालं फायनली डन. हा एक त्याचा खाली आधीच हे जाड होतं त्याचं ते ग्रे कलर मध्ये मग त्याचं ठीक आहे. मला कळतं. आम्ही आता एक मूर्ती बघितली होती खूप आवडली ती आम्हाला सुखसागरला पण त्याची हाईट जास्त होती आणि पुढं अशी थोडीशी टिल्ट होती. पण ठीक आहे प्रत्येक कलाकाराचं एक त्याच्या मागचं एक काम असतं त्याचं प्रत्येक स्टोरी असते मूर्ती बनवताना ती सगळ्यांना आपण समजून घेतली पाहिजे. मूर्तीत आपण कमी जास्तपणा काढत असतो की अशीच मूर्ती तशीच मूर्ती डोळे रेखीव पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे. ठीक आहे आपण बघताना आपल्या घरी वाटतंच आपल्याला की आपला बाप्पा चांगलाच असावा पण जे असेल त्याच्यात पूर्ण श्रद्धेने सगळं आपण जी मूर्ती तुम्ही बसवाल घरी ते पूर्ण श्रद्धेने त्याचं सगळं करतातच सगळेजण. पण तरी एक माझं सांगणं आहे बाकी काय नाही. काय म्हणणे तुझं? चेहरा रेखीव दिसला पाहिजे अजून म्हणजे बॉडी टोन चांगला पाहिजे बघितली क्षणी अशी आवडली पाहिजे मूर्ती हसरा चेहरा पाहिजे. प्रत्येक कलाकाराचा आपण मी स्वतः कलाकार कुठले कलाकार तू? कुठले कलाकार? रंगकर्मी रंगकर्मी म्हणायला फक्त रंगकर्मी येतं काय नाही. ठीक आहे माहिती सगळ्यांना माहिती जाऊ दे. तर हा होता आतापर्यंतचा आमचा गणपती ब्लॉग 1 मूर्ती बुकिंगचा. जाऊ दे कंटिन्यू करा. चला धन्यवाद. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.